नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव आणि हिमायतनगरमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झालेला आहे। आपण सध्या आहोत अर्धापूर तालुक्यातील चेनापूर या गावच्या शिवारात। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे उन्हाळी ज्वारीचं पीक आहे। सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हे उन्हाळी ज्वारीचं पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे। हे पीक काही दिवसामध्ये काढणीला येणार होतं आणि संपूर्ण जे हे उन्हाळी ज्वारीचे जे पीक आहे ते जमीन उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। त्यासोबतच अर्धापूर जिल्हा हा केळीसाठी म्हणून प्रसिद्ध आहे आणि केळीचं देखील या गारपिटीमुळे मोठं प्रचंड नुकसान झालं आहे। आंबा आणि त्यासोबतच उन्हाळी पिकं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आजच्या गारपिटीमुळे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आंब्याचं झाड आहे, आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संपूर्ण जे आंबा जे आहे ते आता जमिनीवर पडल्याचं दिसत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, केव्हा झालं तर आंब्याचं, केव्हा ही गारपीट झाली आणि काय काय आपलं नुकसान झालं? आज संध्याकाळी 4:30च्या सुमारास अचानक वारावादन आलं आणि ह्याच्यामध्ये आंब्याचं नुकसान भरपूर झालेलं आहे, ज्वारीचं नुकसान भरपूर झालं, भुईसपाट झालेली आहे सर्व ज्वारी आणि केळीचे पानं सुद्धा चिरलेले आहेत। ह्याच्यामुळं केळी पिकाचं एवढं मोठं नुकसान होणार आहे। तर ह्यासाठी आता शासनानं मदत द्यावी अशी मी विनंती करतो। दुसरे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपलं काय नुकसान झालं? सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, कशा पद्धतीचा वारा आणि पाऊस होता? केळी आणि हायब्रिडची नुकसान झाली। पाऊस होता, वारा होता, गार होती, भरपूर पाऊस झाला। त्याच्यानंतर आमचं आता काय होईल ते गव्हर्नमेंट बघतील। दुसरे काही शेतकरी आहेत, काय काय नुकसान झालं? किती एकर शेती आहे आणि तुमचं काय काय पीक होतं? माझ्याकडे 2 एकर शेती आहे। आमचे ज्वारीचं नुकसान झालं आणि आंब्याचं भरपूर नुकसान झालं। निश्चितच हे अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी होते। सायंकाळच्या सुमारास तुफान, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला आणि यामुळे केळी आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, चेनापूर, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।